हॅलो एव्हरीवन. तर आज जाणार आहे बँड्रा फोर्ट. काहीतरी स्पेशल डे होता म्हणूनच आम्ही निघालेलो, ते तुम्हाला पुढे कळणारच. बँड्रापासून आम्ही एक ऑटो करून निघालो फोर्टसाठी. एरिया एकदम छान होता. बँड्रा फोर्टला पोहोचलो आणि 1 मिनिट खरंच तुम्ही खरंच आणलं, हे मुवमेंट झालं माझ्यासाठी. तर हा आज विमेन्स डे आहे अँड हॅपी विमेन्स डे टू ऑल. आय नो हा ब्लॉग टाकायला मला खूप लेट झालेलं, बट टाकला कारण एक स्पॉट मुंबईचा यामध्ये कवर होत होता, सो मी हा ब्लॉग टाकला. आजच्या दिवशी आम्ही गेलेलो बँड्राला आणि तिथली सिनरी खूपच छान होती. मस्त आम्ही सनसेट बघितला. एक चुकी झालेली की आम्ही खूपच लेट गेलेलो आणि तो संध्याकाळी 6 वाजता बंद पण होऊन जातो, म्हणून आमच्याकडे टाईम कमी होता. छानसे आम्ही असे नजारे पाहिले. गार्डनमध्ये सगळी लहान मोठी माणसं खेळत होती. म्हटलं आम्ही पण जॉईन केलंच पाहिजे आणि आम्ही पण त्या लहान मुलांसारखे तिथे खेळलो आणि रेकॉर्ड पण केलेलं. मग तिने आणलेली कॅडबरी ओपन करत होती, जी माझ्याकडनं फुटतच नव्हती. कशी तरी तिचा मर्डर करून मी फोडली. म्हणजे एका प्रकारे तिचा मर्डर केलाय मी. बिचाराने जे प्रेमात मला आणलं. असं ओपन करते मी, जसं आयफोन ओपन करते. शो युअर आयफोन. बस असे 5 जोक मारून फायनली ती कॅडबरी आम्ही खाल्ली. आणि खाताना इकडचे तिकडचे विषय, इकडच्या गोष्टी, लाईफ रिलेटेड गोष्टींची मस्त गप्पा मारत होतो. एकमेकांना खाऊ पण घातलेलं. खरं तर मी मॉर्निंग करून गेलेली आणि तिचा नाईट ऑफ होता म्हणून आम्हाला लेट झालेला. पण वुमेन्स डे आहे आणि कुठेतरी बाहेर नाही गेलं तर मग तो डे कसा कंप्लीट होणार, म्हणून आम्ही बाहेर गेलो. मुलींची फेवरेट गोष्ट म्हणजे गॉसिप. प्रचंड आवडत असते त्यांना आणि आम्हाला पण खूपच आवडते. सगळ्या प्रकारची गॉसिप आम्ही पोट भरून केलेली आहे. हवं तसं छानपैकी वातावरणाची मजा, बेस्ट फ्रेंड आणि त्यासोबत गॉसिप्स, बेस्ट कॉम्बिनेशन होतं हे. आणि ऑब्व्हियसली त्यात स्वीट्स पण होते. मस्त मस्त जोक क्रॅक्स केले, छान वगैरे टाईम घालवला. खूपच मजा आली त्यामध्ये. पण आमच्या वेळेकडे लक्षच नाही राहिलं आणि वेळ असा निघून गेलेला आणि आम्हाला पूर्ण फोर्ट फिरायचा होता. मग ती जागा शेवटी आम्ही सोडली. हा बँड्रा वरोली सी लिंक एकदम मॅजिकल वाटतो ना. असं वाटतं की एका फेरीलँडमध्ये आलेलं आहे. आणि तो सनसेट, मॅजिकल आर्ट सनसेटला का म्हणतात ते अशा ठिकाणी गेल्यावर कळतं. इथे आमची पण पिक्स घेण्याची खूप इच्छा होती, पण खूपच गर्दी असल्यामुळे आम्ही ते टाळलं आणि पुढे निघालो. आणि शिवाय त्या बँड्रा फोर्टचा टाईम पण गेलेला होता. हे दिसतं ते ताज हॉटेल, दुसरंवालं मस्त होतं. त्यानंतरून आम्ही एका गार्डनमध्ये गेलो. तिथे आम्ही काहीतरी सँडविचेस वगैरे खाल्ले. हा मस्त सनसेट व्ह्यू बघत असताना काही पिक्स क्लिक केले, फनी होते थोडेसे. मग तिथून बाहेर निघालो. मग आम्ही दोघांनी ठरवलं की एखादा बँड बनवावा ज्याच्यामध्ये आमच्या दोघांचं नाव असलेलं स्पेलिंग असावं. मग आम्ही सोनहर्षे ठरवलं आणि दोघांनी हँडबँड्स बनवून घेतले, फक्त डिफरंट कलरमध्ये, आणि ते आम्ही घातले पण. त्यानंतरून आम्ही चालत निघालेलो. अंधार झालेला. चालत असताना आम्ही आमच्या शॅडोचे फोटो काढले. लेट होत होतं आणि बाहेर जेवण पण करायचं होतं. सो रस्त्यात अशी काही टेडी बेअर्स आणि ते एका ठिकाणी स्तब्ध उभं राहणारे माणसं असे येत होते आणि तिथे जाण्याची इच्छा पण होती, ते आम्ही अवॉइड केलं. देन पण स्टेशनला जाऊन शॉपिंग मात्र आम्ही केलेली.
इथे खूप छान पॅन्ट्स स्कर्ट्स भेटतात. मग आम्ही दोघांनी सेम रिंग्स देखील घेतल्या. नंतरून आम्ही लवकरात लवकर घरी निघण्याचं ट्राय केलं. खूप गर्दी होती लोकलमध्ये. पळत पळत आम्ही कोणत्या डब्यात चढलो ते कळलं नाही आणि तो होता जेंट्सचा डबा, एकदम गच्च भरलेला. वेलकम होम. शेवटी थकून हारून घरी आलेली शॉपिंग करून. काय माहिती कशी लोक होती त्या लोकलमध्ये. पूर्ण माझी पॅन्ट काळी झाली, असं वाटत होतं मी कुठून आली आहे. फायनली फ्रेश होऊन झोपण्याचं ठरवलं. गुड नाईट.